हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे सोया खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, सर्वात प्रथम मी काळ्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर भिजवलेली सोयाबीन टाकून घेतली आहे. सोयाबीन चांगल्या प्रकारे भिजून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. माझं मीठ टाकून झालं आहे. त्यानंतर मी सोयाबीनला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यानंतर मी थोडासा लाल मसाला टाकून घेणार आहे घरगुती. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि नंतर थोडी धना पावडर टाकून घेणार आहे. मसाल्यांनाही चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहे मी कमी गॅसवर. तर मग मंडळी, माझे सोया अगदी रेडी झाले. बघू शकता किती कलरफुल दिसत आहे. त्यानंतर मी खिचडीची तयारी करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवर एक कुकर ठेवून घेतला आहे. त्यानंतर मी माझ्या अंदाजानुसार तेल घालून घेणार आहे. तर मग मंडळी, माझं तेल तापलं आहे. तर त्यानंतर मी बारीक कट केलेला लसूण टाकून घेणार आहे. त्यानंतर लसणाला चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यानंतर मी थोडंसं जिरं टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं जिरं आणि लसूण किती छान प्रकारे फुललं आहे. त्यानंतर मी बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे. कांद्यालाही चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेणार आहे. कांदा परतून झाला आहे. त्यानंतर मी बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहे. त्यालाही तेलामध्ये अगदी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. तर मग मंडळी, तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे परतून झाला आहे. त्यानंतर मी त्यामध्ये लाल मसाला, धना पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला, थोडा कांदा लसूण मसाला आणि थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ, हे सर्व मी टाकून घेतलं आहे. तर मग मंडळी, मी हे सर्व मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. तर मग मंडळी, माझे सर्व मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झाले आहे. त्यानंतर मी सोयाबीन टाकून घेणार आहे. तर मग मी सर्वांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहे. त्यानंतर मंडळी, मी त्या मिश्रणमध्ये पाणी टाकून घेणार आहे. पाण्याचं प्रमाण मी अर्धा कुकर एवढं ठेवणार आहे. तर मग मंडळी, पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत मी वेट करणार आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी फुटली आहे. त्यानंतर मी धुतलेला तांदूळ घालून घेणार आहे. त्यानंतर सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहे.
त्यानंतर त्यावरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे. तर मग मंडळी, माझी सोया खिचडी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.